नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सुखांशुवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 3 जून 2025 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दरही आपल्याला थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर खरबूजच्या दरामध्ये आज सुधारणा झालेली पाहायला मिळते, परंतु कलिंगड आणि डाळिंबचे दर जे आहेत थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालाचे दर बदल दरबस्त्या पाहायला मिळतील। झेंडूच्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच पिवळ्या झेंडूच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते। चांगले माल जे ते साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी साधारणतः 50 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या झेंडूच्या दरामध्ये आपल्याला वाढ दिवसेंदिवस पाहायला मिळते। शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे 90 ते 95 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते साधारणतः 70 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात। ॲस्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये ॲस्ट्रसाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते साधारणतः 100 रुपयापासून देखील ॲस्ट्रचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर गुलछडीसाठी पाहायला मिळते। हलके माल जे ते 45 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते साधारणतः 30 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। गुलछडी स्टिकची क्वालिटी पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे 70 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। तर हलके माल जे आहे साधारणतः 50 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती कलर बेसिस लाल डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते साधारणतः 50 ते 60 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते साधारणतः 60 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पिंडीसाठी साधारणतः दर जे आहेत 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला पिंडीचे दर पाहायला मिळतात। कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे ते साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। एखाद दुसऱ्या वक्कलसाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर लहान साईजमध्ये साधारणतः 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला चिंगडी कांद्यासाठी दर पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे ते साधारणतः 14 ते एका दुसऱ्या वक्कलसाठी 15 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळते। तर हलके माल जे ते साधारणतः 3 ते 4 रुपयापासून बादल्या मालांसाठी दर पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आज थोडीशी कांद्याच्या दरामध्ये आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळते। तर एखाद दुसऱ्या वक्कलसाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर सरासरी बाजारामध्ये आपल्याला दर जे आहे 10 रुपयापासून ते 14 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर मिडियम साईजमध्ये कांद्याचे दर जे आहे 8 ते 12 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। आज 11 बटाट्यांचे गाड्यांची आवक साधारणतः 23 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर बटाट्यांसाठी पाहायला मिळते। तर हा जो संपूर्ण आपल्याला बटाटा पाहायला मिळते 11 बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर चांगले माल जे आहेत 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते।
तर हलक्या मालासाठी साधारणतः 14 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी पण पाहू शकता, आवक देखील मोठ्या प्रमाणावरती असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या मालासाठी 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर आग्रा बटाट्यांसाठी आज पाहायला मिळते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर हलके माल जे आहे ते साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी पण पाहू शकता, मिडियम क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला, त्याचबरोबर साईज जी आहे ते मिडियम साईजमध्ये आपल्याला टोमॅटोची आवक पाहायला मिळते। बीनची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे आहे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहे ते साधारणतः 70 रुपयापासून देखील आपल्याला बीनचे दर पाहायला मिळतात। तर बऱ्याच दिवसापासून बीनच्या दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते। कैरीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये तोतापुरी कैरीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहे ते साधारणतः 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। चवळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो, चवळी शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहे ते साधारणतः 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापासून देखील आपल्याला भुईमुग शेंगाचे दर पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर भुईमुग शेंगासाठी पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, आवक देखील आपल्याला मोठेपणावरती वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळते। तर हलक्या मालांसाठी दर जे आहे ते पूर्णपणे आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगाचे दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला होते। तर हलके माल जे आहे ते साधारणतः 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते। हिरव्या काकडीचे दरही आपल्याला साधारणतः 20 ते 22 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात। तर एकूण सर्व काकड्यांचे दर जे आहे ते 20 ते 22 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात। वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहे ते 70 ते 75 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। वांग्यांची आवक या ठिकाणी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहे ते साधारणतः 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलके माल जे आहे ते 30 ते 35 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलके माल जे आहे ते साधारणतः 80 रुपयापासून देखील पावट्याचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलके माल जे आहे ते साधारणतः 30 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। दोडक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहेत ते 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहे ते 35 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्यांचे दर पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगेवडीसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 60 रुपयापासून देखील वालगेवडीचे दर पाहायला मिळतात। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला मिळतात। कोबीची आवक पाहू शकतो, चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलके माल जे 6 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहे ते 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। सातारा आलीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलके माल जे आहे ते साधारणतः
12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर आपल्याला साधारणतः 25 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीर साधारणतः दर जाते 25 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. तर हलके माल जे 18 ते 20 रुपयापासून देखील गावरान कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे ते कमी पाहायला मिळतात. तर विलायती कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपल्याला हलक्या मालाची मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी 15 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. चिकन कांसाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले माल जे ते साधारणतः 18 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर साईज या ठिकाणी आपण पाहू शकता तर मोठ्या प्रमाणावरती मिडियम साईजमध्ये चिकनची आवक पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते साधारणतः 12 ते 13 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता मिडियम साईजमध्ये सुटकांची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडासा बदल पाहायला मिळते. पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. तर आज थोडेसे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. परंतु ग्राहकांची देखील वर्ग थोडीशी आज पपईसाठी कमी पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पपईसाठी पाहायला मिळते. व्हीएनआर पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पांढऱ्या पेरूसाठी साधारणतः दर जे ते 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर पिंक पेरूच्या क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पेरूचे दर जे आहे ते साधारणतः बरेच दिवसापासून आपल्याला थोडेसे कमी जास्त होताना पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये पेरूची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरबूजची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजच्या दरामध्ये आज सुधारणा पाहायला मिळते. तर आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी असल्याचा परिणाम आपल्याला खरबूजच्या दरावरती आज पाहायला होते. तर हलके माल जे ते साधारणतः 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर जे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते साधारणतः 3 ते 4 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात. चिकूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या मोठ्या साईजमध्ये चिकूसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे आहे ते साधारणतः 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला हलकी क्वालिटीमध्ये चिकूचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे ते 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर लहान साईजमध्ये डाळिंबचे दर जे ते कमीत कमी आपल्याला 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला होतात. तर मिडियम साईजमध्ये साधारणतः 60 ते 70 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे ते साधारणतः 140 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते. लिंबाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर पाऊस पडल्यापासून आपल्याला लिंबांची आवक जी आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये साईज जी आहे ती चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर उन्हाळ्यामध्ये साईज जे ते लहान साईजमध्ये त्याचबरोबर मिडियम साईजमध्ये आपल्याला लिंबांची आवक पाहायला मिळत होती. परंतु पाऊस पडल्यापासून साधारणतः मोठ्या प्रमाणात दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले माल जे ते साधारणतः आज
कमी झालेली पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी पण पाहू शकता, हलके माल जे ते साधारणतः 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते।